नमस्कार. टार्गेट कोरोनाच्या या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत अभिनेते आणि कोरोना योद्धा सुबोध भावे. सुबोध भावे यांचं या चर्चेमध्ये स्वागत. आणि एका अभिनेत्यानं कोरोनाशी दिलेली लढाई कशी होती, त्यातून त्यांना स्वतःला काय शिकायला मिळालं, त्याचबरोबर ज्या व्यवसायाशी ते निगडित आहेत तो व्यवसाय सध्या कोरोनाशी कसा लढतोय, अशा विविध प्रश्नांवर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सुबोधजी, जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीवर आपलं स्वागत. आपण धन्यवाद वेळ देताय त्यासाठी. आणि एक अत्यंत आनंदाची गोष्ट ही आहे की कोरोनाशी लढाई यशस्वीरित्या लढवून त्याला पराजित करून तुम्ही या चर्चेत सहभागी होताय. एक थेट प्रश्न स्वाभाविकरित्या उपस्थित राहतो की असं काय घडलं की कोरोनाचा संसर्ग तुमच्यापर्यंत पोहोचला? आता त्याचा शोध घ्यायचा नाही असं मी ठरवलंय, कारण त्याची उत्तर नाही आहेत माझ्याकडे. पुण्यात गणेशोत्सवाच्या निमित्ताने गेलो असताना घरगुती खरेदीसाठी मी मंडईमध्ये गेलो होतो किंवा मार्केटमध्ये गेलो होतो, किंवा आमच्या जवळच्या एक दोन गणपती मंडळांना मी भेटी दिल्या होत्या. एक पुस्तकाचं प्रकाशन होतं, त्याला मी गेलो होतो. आता ह्या सगळ्यांमधनं कुठनं बाधा झाली मला माहित नाही. का मंजिरीला, म्हणजे माझ्या बायकोला त्याची लक्षणं आधी दिसायला लागली आणि तिच्यामुळे मला आलाय. आता तिला पुण्यात कुठे झालाय, त्यामुळे याचा शोध घ्यायचा आम्ही थांबवलं. हे काही इतकं सोपं नाहीये. आणि तो झाला हे खरं आहे. आता पुढे काय असा प्रश्न आमच्या पुढे होता. आणि मला असं वाटतं की बदलता काळ आणि वाढणारी संख्या लक्षात घेता आपल्यालाही तो कधीतरी होईल याची जाणीव आम्हाला होतीच. एक प्रकारे तो होऊन गेला, एक बरं झालं, कारण तो अनुभव याचा तो आला आणि आता काम करायला सुरुवात झाली. अगदी पहिल्यांदा करोना झाल्यामुळे असं कुठल्याही प्रकारचा धक्का आणि गंभीर वातावरण आमच्या घरात नव्हतं. जसं मी कायम गमतीने सांगतो की 12वीत मी जेव्हा नापास झालो तेव्हा परीक्षा दिल्यानंतरच आपण नापास होणार आहे मला माहिती होतं. रिझल्ट फक्त फॉर्मॅलिटी म्हणून मी हातात घेतला होता. त्यामुळे मला काही रिझल्टचा धक्का वगैरे अजिबातच बसला नाही, कारण मला रिझल्ट माहितीच होता काय लागणार आहे. तर तसं साधारणपणे सर्दी आणि अशक्तपणा आल्यानंतर मला त्याची जाणीव होतीच की आपल्याला 100% करोना आहे. तो आता फक्त रिपोर्ट ऑफिशियली हातात घ्यायचा आहे. आणि तो आला पॉझिटिव्ह. त्यामुळे असं काही त्याचा फार धक्का बसलाय, सगळे दुःखात बुडालेत वगैरे असं काहीही घडलं नाही. उलट आम्ही फार पॉझिटिव्हली आणि मनाची तयारी केलीच होती. त्यामुळे अतिशय पॉझिटिव्हली तो 17 दिवसाचा क्वारंटाईन काळ. एकच याच्यात घडलं की क्वारंटाईन घरात असल्यामुळे माझा छोटा मुलगा आणि आमची ताई घरातली त्यांना ते निगेटिव्ह होते. त्यामुळे घरातल्या घरात आम्हाला एक पार्टिशन करावं लागलं. बरं. मुलगा माझा धाकटा असल्यामुळे तो त्या साईडला होता घरात आणि आम्ही सगळे या साईडला होतो, म्हणजे मी, मंजिरी आणि काना. तर त्या बिचाऱ्याला 17 दिवस आम्हाला जवळनं भेटता आलं नाही. त्याला घट्ट मिठी मारता आली नाही, त्याला जवळ घेता आलं नाही. त्यामुळे त्याचं वाईट नक्की वाटलं त्या 17 दिवसाच्या काळात. अच्छा. पण पुढे त्याला काही त्रास होऊ नये त्याच्यासाठी ते आवश्यक पण होतं. अगदी या तुमच्या कोरोनाच्या काळामध्ये आहाराच्या संदर्भात तुम्ही काही काळजी घेतली का? आणि औषधांच्या बाबतीत एक सर्वसाधारण असा अनुभव लोकांना येतो आहे की ॲलोपॅथिक औषधं मिळायला आव्हान मिळतंय. तर तुम्ही घरगुती काही औषधांवर अवलंबून राहिलात का? आणि तसा सल्ला डॉक्टरांनी दिला होता का? आहाराची काळजी म्हणजे आम्ही घरातलंच सगळं जेवत होतो आणि घरातलं 2 वेळचं जेवत होतो. घरातच जे काही नाश्ता करत होतो तो करत होतो. बाहेरचं खाणं खातच नव्हतो. जास्तीत जास्त वॉटर कंटेंट असलेलं घेत होतो. जास्तीत जास्त विटामिन्स ज्याच्यात आहेत त्या गोष्टी खात होतो. पोळी, भाजी, भाकरी, भात, आमटी, डाळ, वरण या ज्या सगळ्या आपल्याकडे, उसळी खात होतो भरपूर. पालेभाज्या भरपूर खात होतो. फळं खात होतो. सलाड खात होतो. त्यामुळे असं काही खाण्यावरती बंधन नव्हतं. उलट घरातलं जे जे आपण बनवतो प्रत्येकाकडे चांगलंच घरात बनवतात, त्यामुळे ते सगळं खात होतो. औषधं मी सांगणार नाही याचं कारण असं आहे की प्रत्येकाच्या प्रकृतीप्रमाणे डॉक्टर औषधं सजेस्ट करतात. त्यामुळे अगदी मला अगदी जे बरोबर. औषध सांगितलं तेच इतरांना सांगतील असं नाही, किंवा इतरांना सांगितलं तेच मलाही सांगतील असं नाही. मला जास्तीत जास्त विटामिन्स सी असेल, डी असेल, या सगळ्या विटामिन्स होत्या. आणि मी होमिओपॅथीचं औषध अदरवाईज सुद्धा गेली अनेक वर्ष घेतोय, त्यामुळे तेही माझ्याकडे होतं. तर तेही मी घेत होतो. या औषधांच्या पलीकडे असं काही वेगळं खास औषध नव्हतं की जे मला मार्केटमध्ये मिळालं नाही. पण ही बर. औषधं विटामिन्स आहेत तर ती अगदीच सहज उपलब्ध होती. आणि विटामिन्स आम्ही घरातले सगळेच घेत होतो. म्हणजे मंजिरी, काना, मी, मल्हार सगळेच आम्ही विटामिन्स
च्या गोळ्या घेत होतो. अच्छा, या 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 दरम्यान असा एक सर्वसाधारण अनुभव आहे की कोरोना होऊन गेल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात थकवा येतो आणि तो थकवा केवळ शारीरिक नसतो, मानसिक पण असतो. तुमच्यासाठी तसा अनुभव होता का? आपल्याला कोरोना झालेला आहे, आपल्याला त्यातून बाहेर पडायचंय आणि बाहेर पडल्यानंतर अमुक गोष्टी करायच्या आहेत, असं तुमचं नियोजन होतं? आता परत त्याचं गंमत अशी आहे की ते खूप व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला त्याची लक्षणं वेगळी असतील. म्हणजे माझ्या बायकोला 17 दिवसाचं क्वारंटाईन संपल्यानंतर पुढचे 4-5 दिवस तिला खूप अ, मी असं विकनेस किंवा थकवा असं म्हणणार नाही, पण एक मरगळ आलेली असते ना, तर ती मरगळ तिला जाणवली. अच्छा, तिचे म्हणजे गळून गेल्यासारखं वाटणं असं म्हणू शकता. गळून गळून गेल्यासारखं वाटणं, निरुत्साही वाटणं थोडक्यात. अगदी. तर ते तिला जाणवत होतं. माझं मी शूटिंगच पुढे ढकललं. त्यामुळे मी जवळ-जवळ 23 दिवस लागण झाल्यापासून मी घरातच होतो. मी काहीच करत नव्हतो आणि मी झोपत होतो दुपारी. तिच्यासारखा अशक्तपणा किंवा गळून गेल्यासारखं मला वाटत नव्हतं. कारण मी कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या 5व्या दिवशीपासून डॉक्टरांच्या सल्ल्याने हळू-हळू घरात मी व्यायामाला पण सुरुवात केली. मी प्राणायाम मी करत नव्हतो, जो मी करायला लागलो. तो शिकलो आणि करायला लागलो. बाकीचा व्यायाम मी करत होतो. म्हणजे पॉझिटिव्ह होण्याच्या अगोदर पण मी करत होतो आणि त्या व्यायामामुळे माझं जवळ-जवळ 10 ते 12 किलो वजन मी कमी केलं होतं, त्या आधीच्या काळामध्ये. बरं. तर मला भीती फक्त एवढीच वाटली, की ते वजन कमी केल्यामुळे काही मला विकनेस येईल का? तर माझ्या मास्तरांच्या सल्ल्यानुसार डाएट पाळत असल्यामुळे आणि योग्य ते खात असल्यामुळे त्याचा थकवा नाही आला मला. त्यामुळे मी घरात थोडं व्यायाम करायला सुरुवात केली. प्राणायाम करायला सुरुवात केली. सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली आणि त्याचा मला थकवा नाही आला. म्हणजे व्यायाम केल्यामुळे आणि कोरोना झाल्यामुळे त्याचा एक अशक्तपणा आपल्याला येईल असं वाटलं, पण तसं काही घडलं नाही. आणि मग हळू मी 10 मिनिटाचे, 15 मिनिटाचे, अर्धा तास ते 40 मिनिटं. आता मी परत माझ्या नॉर्मल रुटीनला पुन्हा मी माझा व्यायाम तसाच सुरू केलाय. अर्थात मी सातत्याने माझ्या जिमच्या सरांच्या संपर्कात आहे. अच्छा. माझी विटामिन्स अजूनही चालू आहेत, जी मी घेतोय आणि आता मला असं वाटतं की विटामिन्सने काय तुमचं नुकसान होत नाही. ते तुम्हाला कायमच काम तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ते चार्ज करतं आणि शरीरातल्या आतल्या गोष्टींना बॅलन्स ठेवतं. ब्लड टेस्ट वगैरे सगळे जे काही डॉक्टरांच्या सल्ल्याने सांगितले होते ते सुद्धा मी केले. त्यामुळे त्याच्या लेव्हल्स कळल्या की कुठल्या खाली आहेत, कुठल्या वरती आहेत. बरोबर. आणि मला असं वाटतं की कुठल्याही प्रकारचा ऑक्सिमीटर ते जे आम्ही सातत्याने चेक करत होतो की अ, दर 2-3 तासांनी आम्ही ऑक्सिमीटर चेक करत होतो. ताप मला बिलकुल नव्हता. एकही दिवस मला ताप नव्हता. पण ह्या सगळ्या तोंडाची चव गेली होती हं, 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 आणि हं. वास गेला होता पूर्णपणे. 10-12 दिवस कुठलीही चव तोंडाला नव्हती आणि वास कुठलाही येत नव्हता. तर मला असं वाटतं त्या चव गेल्याच्या 12 दिवसांच्या काळात न आवडणाऱ्या भाज्या मी सगळ्यात जास्त खाल्ल्या, की ज्या अदरवाईज मी तुमची सुबोध भावेंची न आवडणारी भाजी कुठली? भेंडीची का कारल्याची? नाही, कारलं. कारलं, शेपू आणि वांग. अच्छा. या सुबोध भावेंना न आवडणाऱ्या भाज्या ज्या त्यांनी सर्वाधिक खाल्ल्या. म्हणजे ते त्यामुळे म्हणतात त्याची ना, लोहा चव लोहे को नसताना काटता है, तसं काही केलेलं दिसतंय. तसं ते पटापट खाऊन घेतलं मी, की म्हटलं आत्ताच वेळ आहे, ह्या भाज्या खाऊन घ्या, की परत अच्छा. नंतर चव आल्यानंतर हे खाणार. त्यांनी ती म्हणजे आम्ही रोज तो करून बघत होतो. परफ्यूम हाताला मारून असं किंवा अत्तर लावून असं वास घेत होतो. तर पहिल्या दिवशी इतक्या लांबनं वास येत होता. मग इतक्या लांबनं यायला लागला आणि मग इतक्या जवळनं घेतला तरी वास येत नव्हता. फक्त अल्कोहोल नाकात गेल्यासारखं व्हायचं. त्यामुळे वास पूर्णपणे गेला होता. जो इव्हेंच्युअली महिन्याने 14व्या-15व्या दिवशी नंतर परत यायला लागला हं. आणि चव पण परत आली आणि वासही परत आला. अच्छा. आता ही सगळी तुमची लढाई एका बाजूला चाललेली असताना स्वाभाविकरित्या तुमचा एक मोठा चाहता वर्ग आहे, त्याला धक्का बसला असणार, तुमचे नातेवाईक असणार, त्यांनाही धक्का बसला असणार. आणि बऱ्याचदा होतं कसं की रुग्ण म्हणून एखादी व्यक्ती जेव्हा परावर्तित होते त्यावेळेला त्याला प्रश्न विचारून भंडावून सोडायचं नाही, हे लोकांना लक्षात यायला हवं. पण काळजीपोटी आणि अत्यंतिक प्रेमापोटी अनेकदा लोक, अरे बापरे हे कसं झालं, काय झालं, असे प्रश्न विचारून त्या माणसाला बऱ्याचदा बोलतं करतात. हे टाळता येऊ शकतं का? तुमच्या बाबतीत काय घडलं? नाही, माझ्या बाबतीत मी सगळ्यांचे आभार आधी मानीन, की महाराष्ट्रातल्या हजारो लाखो लोकांनी मला प्रचंड शुभेच्छा दिल्या याच्यातनं बरं होण्यासाठी आणि ती सगळी माझ्या ओळखीची नाहीयेत. म्हणजे त्यातले कितीतरी लोक आहेत, की ज्यांनी मला मेसेज पाठवला,
आई अर्थात आई वडील तुमच्याशी फोनवरती बोलतात, तुमचे जवळचे मित्र तुम्हाला फोन करतात, पण तरी सुद्धा बऱ्याचशा लोकांनी मला 15 दिवसानंतर किंवा 17 दिवसानंतर फोन केला आणि मेसेज केला की त्या काळात तुला त्रास द्यायचा नव्हता, त्यामुळे आम्हाला माहिती असून आम्ही तुला उशिरा कळवलं. बरं, आपल्याला काही त्याचा त्रास होत नाही की कोणी आपली चौकशी केली नाही याची, आणि खूप केली ह्याचाही होत नाही. मला असं वाटतं की मी स्वतःच ती बातमी टाकली होती, कारण त्याच्याबद्दल कुठलाही गैरसमज असू नये असं मला वाटलं, म्हणून मी स्वतःच ती गोष्ट शेअर केली. आणि ती केल्यानंतर अर्थात तुझ्या घरच्यांना, तुझ्या नातेवाईकांना, मित्रांना, तुझ्या चाहत्यांना धक्का बसणार हे स्वाभाविक आहे. आणि मला असं वाटतं त्या काळात अनेक लोकांचे अनेक प्रकारचे आशीर्वाद आहेत की ज्याच्यामुळे कुठल्याही प्रकारच्या कॉम्प्लिकेशन्स न होता आम्ही सगळेजण त्यातनं बाहेर आलो. त्यामुळे मी त्या सगळ्यांचाच अगदी अतिशय मनापासून आभारी आहे. अगदी एका बाजूला हे सगळ्या लोकांचे शुभेच्छा आशीर्वादाचे मेसेजेस येत होते, दुसऱ्या बाजूला मनाच्या कुठल्या कोपऱ्यात देव आठवत होता? मनाच्या कोपऱ्यात तो कशाला, तो रोज जवळच असतो माझ्या. माझ्या गळ्यातच गणपती बाप्पा आणि एक रुद्राक्ष आहे. आणि अच्छा. रोज सकाळी आम्ही लांब असून सुद्धा, मी आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या आजीने मला लहानपणी सगळी स्तोत्र शिकवली होती, तर माझ्या मुलांना आता तेच मी शिकवायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे करोना असताना सुद्धा आमच्या पार्टिशन मध्ये सुद्धा मल्हार त्या साईडला आणि आम्ही या साईडला घरात रामरक्षा, भीमरूपी, संध्याकाळचं शुभंकरोती, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आम्ही म्हणत होतो. ज्ञानेश्वरी मी वाचायला सुरुवात केली, त्यामुळे ज्ञानेश्वरीचं वाचन करत होतो. तर ती श्रद्धा आहेच त्या ईश्वरावरती की आपण चांगलं काम करणं, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, पण त्याचा आशीर्वाद हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि तो असतोच जवळ, त्याच्यासाठी वेगळा वेळ काढावा लागत नाही. दिवसभरात त्याचं स्मरण आपण करतच असतो. अगदी 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 ही सगळी चर्चा तुमच्या कोरोना लढाईची करत असताना आता एक दुसरा पुढचा स्वाभाविक प्रश्न, जसा आपण प्रस्तावनेत पण म्हटलं की तुम्ही ज्या व्यवसायाशी निगडीत आहात त्याबद्दल आपल्याला करायचं आहे. सध्याच्या काळामध्ये रंगमंच पूर्णपणे थंडावलेला आहे, पडदा शांत झालेला आहे, पण त्याला एक ऑनलाईन पर्याय उपलब्ध झालेला आहे. तरीही महाराष्ट्र जो नाटकवेडा महाराष्ट्र आहे, त्या नाटकवेड्या महाराष्ट्राला लवकरात लवकर रंगमंच सुरू व्हावा अशी अपेक्षा आहे, पडदा पुन्हा बोलू लागावा अशी अपेक्षा आहे. तुमच्या दृष्टीनं ही परिस्थिती किती काळ राहील आणि या परिस्थितीमुळे मुळात व्यवसायातल्या पडद्यामागच्या मोठ्या प्रमाणात हातावर पोट असलेल्या कामगारांचं काय झालंय, त्यांच्याकडे कोण पाहतंय तुमच्या व्यवसायाकडून? हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये, तो जरा थोडा गुंतागुंतीचा आहे. म्हणजे त्याच्यातला एक भाग जो आहे ज्याच्यामध्ये काम सुरू झालंय ते म्हणजे शूटिंगचं काम. मग ते मालिका असतील किंवा चित्रपट असतील, या दोन्ही ठिकाणी शूटिंगचं काम सुरू झालेलं आहे. आणि महाराष्ट्र शासनाने अतिशय पॉझिटिव्हली, म्हणजे उद्धव साहेबांशी आम्ही मीटिंग केली 20 तारखेला मेला, आणि पुढच्या 10 दिवसात शूटिंगचा GR निघाला होता. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या क्षेत्रात अस्वस्थता आहे किंवा बेरोजगारी आहे किंवा लोक उपाशी जगतायत याची पूर्ण कल्पना त्यांना आहे, आणि त्या दृष्टीने त्यांनी शूटिंगला परमिशन सुद्धा दिली. आता शूटिंग मध्ये एक ऍडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला प्रत्यक्ष प्रेक्षक शूटिंग मध्ये येत नाहीत. जी एकत्र तुम्ही काम करत असतात तीच तुमची कलाकार मंडळी आणि पडद्यामागची मंडळी असतात की जी तिथे शूटिंगला अलाउड असतात. बाकीच्या बऱ्याचशा इव्हेंट्स मध्ये सुद्धा प्रेक्षक जिथे जिथे रियालिटी शो मध्ये आहेत तिथे तिथे रियालिटी शोवरच्या प्रेक्षकांवरती बंदीच आहे अजूनही. बरोबर. आता जेव्हा तुम्ही नाटक आणि सिनेमाचा विचार करता तेव्हा नाटक आणि सिनेमा प्रेक्षकांशिवाय होऊच शकत नाही. असं जर आहे तर आलेल्या प्रेक्षकांची जबाबदारी सुरक्षिततेची कोण घेणार? एक लक्षात घ्या की भावनिक दृष्ट्या सातत्याने एखाद्या गोष्टीला टोकदार विरोध करणं ही गोष्ट आहे, आणि त्याचबरोबर समजुतीने या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्याची मागणी करणं या दुसरी गोष्ट आहे. तर थिएटर सुरू व्हायला पाहिजे. महाराष्ट्रात नाटक खूप प्रिय आहे, नाटकावरती अवलंबून असलेल्यांची संख्या सुद्धा खूप आहे. आणि परत एकदा मी सांगतो की महाराष्ट्रातल्या अनेक मराठी कलावंतांनी माझ्यासारख्या एकत्र येऊन सगळ्यात पहिल्यांदा लॉकडाऊन नंतर काम काय केलं असेल, तर जे कोणी आमचे बॅकस्टेजचे कर्मचारी आहेत, जे कोणी आमचे पडद्यामागचे कलावंत आहेत, त्या सगळ्यांसाठी किंवा जे अगदी गरजू कलावंत आहेत अशा प्रत्येकासाठी अभिनेत्यांची एक नाटकाशी जोडलेली संघटना आहे. प्रदीप कबरे त्याचं काम बघतात. बरोबर. आणि आम्ही सगळे अनेक कलाकार ज्यांची अशी काही संघटना नाहीये, पण जे एका ग्रुपवरती आम्ही आहोत, आणि आम्ही प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन करून नाटकाच्या बॅकस्टेज वाल्यांपर्यंत आम्ही
काही धनधान्य असेल आणि काही पैसे असतील, हे ऑलरेडी पोहोचवलेत आणि बरीचशी लोक त्याच्यात काम करतायत. नाट्य परिषद सुद्धा आता त्याच्यामध्ये आहे, निर्माता संघ सुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि ही सगळी लोक त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करतायत. बर आत्ताचा जो काळ आहे तर हा नाटकाच्या आणि सिनेमाच्या दृष्टीने कठीणच काळ आहे. याचं कारण पूर्णपणे नाटकावर अवलंबून असलेल्यांची सुद्धा संख्या खूप आहे खरं आणि ते फक्त तेवढंच नाही तर त्यांचं कुटुंब सुद्धा आहे. आता मुद्दा असा आहे की नाटक सुरू जरी करायचं म्हटलं तरी सुद्धा त्या बंदिस्त सभागृहामध्ये एसी मध्ये जी प्रेक्षक येतील त्या प्रेक्षकांची सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची, पहिल्या नंबरची. मग जे नाटक करणार आहेत त्यांची सुरक्षितता आहे महत्वाची. आणि या सगळ्यानंतर आता बदललेल्या नियमानुसार नाट्यगृह पूर्ण भरलेली होणार नाहीत, कारण आता तुम्हाला जे काही त्याचे सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स आहेत त्यानुसार तुम्हाला थिएटर सुरू करावे लागतील. खरं मग आता मध्ये एक सीट सोडायचं का 2 सीट सोडायची का 3 सीट सोडायची याचा निर्णय घ्यायला लागेल. म्हणजे काही लोकांची नाटकं जर हाऊसफुल होत असतील, उदाहरणार्थ माझंच अश्रूंची झाली फुले हे अतिशय तुडुंब चाललेलं नाटक आहे. आता मी अश्रूंची झाली फुलेचा प्रयोग केला, आता माझं नाटक हाऊसफुल आहे पण थिएटर निम्मच भरलंय, अशी त्याची अवस्था असणार आहे या बरोबर. नंतरच्या काळात. म्हणजे 1000 कपॅसिटीच्या थिएटरमध्ये 500च लोक अलाउड आहेत किंवा आता जो काही नियम असेल तसा. ठीक. आता मी थिएटरचं तिकिटाचं भाडं वाढवू शकत नाही, कारण ऑलरेडी लोकांवरती आर्थिक ताण खूप आहे. त्याच्यात मी नाटकाचं तिकीट वाढवू शकत नाही. पण माझा नाटकाचा खर्च कमी नाही ना, म्हणजे माझ्या नाटकाच्या जाहिरातीचा खर्च तेवढाच आहे, थिएटर भाडं तेवढंच आहे. माझ्या बॅकस्टेज वाल्यांचे मी पूर्ण पैसे देणार, कारण ते खऱ्या अर्थाने आता सफर होत आहेत, त्यामुळे अगदी ते मला म्हणजे पूर्ण द्यायला मला लागणार. बरं झालं तुम्ही हा मुद्दा काढला. त्याच निमित्तानं मग विचारायचंय, मग हे सगळं मनोरंजनाचं अर्थकारणच पूर्ण बदलून जाणार आहे का आणि त्यातून वाट कशी काढायची आहे? नाही नाही, मी एक सांगू का, ऐका, इतकं निराशावादी सूर लावण्याची गरज नाहीये, कारण मी स्वतः बरं. निराशावादी नाहीये. मला हे पूर्णपणाने माहितीये की ज्या अर्थी महाराष्ट्रात नाटक इतकं प्रिय आहे, लोकप्रिय आहे आणि ते इतक्या प्रमाणात बघितलं जातं, त्याच्यावरती अवलंबून असलेल्यांची संख्या खूप आहे. तर कदाचित आत्ता ऑक्टोबरमध्ये नाही पण दिवाळीनंतर कदाचित काहीतरी पॉझिटिव्हली निर्णय व्हावा अशी एक आशा आम्ही सगळेजण करतोय. आणि त्या दृष्टीने परत एकदा मी स्वतः आमच्या सगळ्या नाटकातल्या मित्रमंडळींसकट पुन्हा एकदा सांस्कृतिक खात्याशी चर्चा करू, मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करू आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल या दृष्टीने आम्ही तयार करू. अगदी मुद्दा एवढाच आहे. याच दरम्यान एक प्रेक्षकांनी ऑनलाईन कडे आपला कल वळवलेला आहे. तुम्हाला वाटतं की ऑनलाईन नाटक पाहणं किंवा ऑनलाईन सिनेमे पाहणं हाच प्रेक्षक पसंतीचा काळ आणखी काही दिवस असेल? ऑनलाईन नाटक बघणं याच्यात काही खरं तर मजा नाहीये. नाटक हे प्रत्यक्ष समोरासमोर बघण्यातच मजा आहे. ते आता फॉर टाइम बिंग आत्ताच्या काळापुरतच आहे ते. तो काही पूर्णपणे नाटकाला ऑप्शन असू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, सिनेमेत तर आता नेटफ्लिक्स वरती वगैरे लोक असंख्य सिनेमे बघतात, पण थिएटरमध्ये जाऊन जो सिनेमा बघण्यातली मजा आहे तर ती मजा घरच्या टेलिव्हिजनवरती किंवा मोबाईल स्क्रीनवरती नक्कीच नाही. आणि असे असंख्य चित्रपट मराठीतले सुद्धा अतिशय उत्तम उत्तम चित्रपट बनून तयार आहेत, पण आज बरोबर. दुर्दैवाने थिएटर चालू नसल्यामुळे ते तसेच रखडलेत. पण मला खात्री आहे, परत मी सांगतो की मी निराशावादी अजिबातच नाहीये, मी अगदी अतिशय आशावादी आहे. आणि मला खात्री आहे की येणारी दिवाळी, जसं आपण म्हणतो की दिवाळी आनंदाचं वातावरण घेऊन येते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात, तर येणारी दिवाळी सगळ्यांच्याच आयुष्यात, म्हणजे फक्त नाटक आणि सिनेमावाल्यांच्या नाही, तर जे जे खऱ्या अर्थाने भरडले जात आहेत त्या प्रत्येकाला दिवाळीनंतर काही ना काहीतरी आनंदाची गोष्ट त्या प्रत्येकाच्या आयुष्यात यावी, हीच प्रार्थना आणि हाच प्रयत्न आपण सगळेच करत राहू. अगदी सुभाषजी, वेळेची मर्यादा आहे, अन्यथा आपल्याला अजून तुमच्याशी अनेक वेगवेगळ्या विषयांवरही बोलता आलं असतं. पण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात तुम्ही जो आशावाद व्यक्त केलात तो अधिक उत्तम आहे. त्या आशावादाच्या आधारे चर्चेतून निरोप घेतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि कोरोनाची लढाई तुम्ही ज्या यशस्वीरित्या लढलात त्यासाठी सुद्धा खूप कौतुक तुमचं. आपण टार्गेट कोरोनामध्ये सुबोध भावेंना धन्यवाद देताना या आशावादाला पुन्हा एकदा जागवतोय की दिवाळीमध्ये परिस्थिती पालटेल आणि आपण पुन्हा एकदा काही प्रमाणात का होईना पण आपलं पूर्ववत आयुष्य जगू शकू. अर्थात ते सगळं होत असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला आवश्यक ती खबरदारी घेणं विसरायचं नाहीये. तुर्तास इतकंच. ताज्या बातम्यांसाठी आपण पहा फक्त जय महाराष्ट्र.